झी मराठी, चर्चाही होणारच। येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 2,62 लाखांच्या इंडोर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी आतिश वाळुंज होते। येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात क्रमांक पटकावल्याबद्दल नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल दादासू लवटे यांचा, राज्य कुस्तीगीर परिषदेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मारुती बटू जाधव यांचा, गुणवंत कुस्तीगीरांचा तसेच सहकार बोर्डात संचालक झाल्याबद्दल प्रवीण सूर्यवंशी, दीपक माने, सौ शकुंतला गोधडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केलेला हा मंडलिक साई आखाडा स्मारक म्हणून जतन करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे। तसेच श्री अंबाबाई मंदिराच्या उभारणीसाठी जसा संपूर्ण गाव एकवटला तसं मुरगुडला क्रीडानगरी अशी ओळख निर्माण करून द्यावी, यासाठी गटतट न पाहता एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं। तसेच साई आखाड्यातील इंडोर स्टेडियमला मिनी बालेवाडी करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला। यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी एका वक्त्याच्या भाषणात तुमची शरीरयष्टी कुस्तीला शोभेल अशी वजनदार दिसते याचा धागा पकडत त्यांनी मी आता माझे वजन कमी केलंय म्हणून मला आता छोट्या राजकीय गटातून खेळवू नका तर मोठ्या राजकीय गटात खेळण्यासाठी पाठबळ द्या अशी कोटी केली। यावेळी मुख्याधिकारी आतिश वाळुंज, नवीन कुमार तहिया हरियाणा, मारुती बटू जाधव, दगडू शेनवी, दादासू लवटे यांची मनोगत झाली। वस्ताद सुखदेव येरुडकर स्वागत माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले यांनी तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके यांनी केलं। सूत्रसंचालन कोजी माशीचे संचालक अविनाश चौगले यांनी केलं तर आभार माजी नगरसेवक किरण गवानकर यांनी मांडले। तोपर्यंत फेटा बांधणार नाही, मंडलिक साई आखाडा जोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावत नाही तोपर्यंत फेटा बांधून घेणार नाही अशी घोषणा माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली। विनोद शिंगे, कुंभोज।